दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला। यासह विमानाचे इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर सापडलं, तर डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची अधिकृत माहिती। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यामधून गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला। डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात। पंतप्रधान मोदी अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी त्यांनी केलेली आहे। रुग्णालयामध्ये जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांची देखील भेट घेण्यात आली। लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा हे दुर्घटनेचं एक कारण असू शकतं। इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं। सुमित सबरवाल यांच्यासोबत काम केलेले पायलट मनमथ राऊतरे यांची प्रतिक्रिया। तर कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेकऑफच्या दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याची शक्यता। बोईंगच्या सर्व विमानांची आता तपासणी होणार। अहमदाबाद अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। मी उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो। एअर इंडियाच्या विमान अपघातामधून बचावलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वासकुमार यांची प्रतिक्रिया। एअर इंडियाचे सीईओ कॅम्पेबेल विल्सन विमान दुर्घटनास्थळी दाखल। विल्सन यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी। अहमदाबाद विमान अपघातामधील 8 प्रवाशांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली। 8 प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले। सध्या इतरांचे मृतदेह पोस्टमॉर्टम रूममधून कूल रूममध्ये हलवण्यात आले। तर यातले अनेक जण आपली स्वप्न अधुरीच ठेवून या अपघातामध्ये निघून गेले। पाहूयात। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये हृदय पिळवटून टाकणारी कहाणी। बापाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाला द्यावे लागले डीएनए चाचणीसाठी नमुने। लंडनमध्ये पतीकडे जाण्यासाठी निघालेल्या हिनल मिस्त्री यांचा मृत्यू। महिनाभरापूर्वीच उज्जैनमध्ये हिनल मिस्त्री यांचा अपघात झाला होता। उपचारानंतर प्रकृती सुधारल्यानंतर हिनल मिस्त्री लंडनमध्ये आपल्या पतीकडे जात होत्या। कालच्या विमान दुर्घटनेमध्ये हिनल मिस्त्री यांचाही मृत्यू झालाय। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पनवेलच्या मैथिलीचा मृत्यू झाला। मैथिली एअर इंडियाच्या क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती। सकाळी आईसोबत याच विमानामधून तिने शेवटचा संपर्क साधला होता। मैथिलीच्या मृत्यूने पनवेलमधील नावा गावावर शोककळा पसरली आहे। आग्र्यामध्ये लवानिया दाम्पत्याचा देखील विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। आग्र्यातील नीरज आणि अपर्णा लंडनच्या दौऱ्यावर जात होते। मूळचे आग्र्याचे लवानिया नोकरीच्या निमित्ताने गुजरातमध्ये राहत होते। विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता आहे। विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यानंतर अनेक विद्यार्थी जखमी झाले। 1206 हा लकी नंबर मानणाऱ्या विजय रुपाणी यांच्यासाठी तोच लकी नंबर अशुभ ठरला। 12 जून म्हणजे 1206 ला विजय रुपाणी यांचा एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला। पहिल्या कारपासून ते अगदी अनेक वाहनांवर 1206 हाच त्यांचा नंबर होता। अगदी त्यांचा विमानामधला सीट क्रमांक सुद्धा 12 होता। लंडनच्या भूमी चौहान यांची फ्लाईट अगदी 10 मिनिटांना चुकली। अपघातामधून बचावल्याची बातमी कळताच भूमी यांनी देवाचे आभार मानले। अहमदाबाद विमान अपघातामध्ये इरफान शेख या 22 वर्षीय क्रू मेंबरचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। इरफान हा पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरचा रहिवासी। इरफानचा मृतदेह लवकर मिळावा अशी कुटुंबियांनी मागणी केली आहे। या विमान अपघातासंदर्भात आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहूयात। दुर्घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाला 81 प्रवाशांचे मृतदेह सापडले। एनडीआरएफचे निरीक्षक विनय कुमार भाटी यांनी माहिती दिली। शोध अभियान अजूनही संपलेलं नाही अशी माहिती भाटी यांनी माध्यमांना दिली आहे। अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेच्या तपासाला वेग। एनआयएची टीम इतर यंत्रणांसोबत विमानामध्ये दुर्घटनेच्या तपासामध्ये मदत करणार। अहमदाबाद दुर्घटनास्थळी एनआयएची टीम दाखल। अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारची मदतीची तयारी। पंतप्रधानांसोबत ब्रिटिश हाय कमिशनची चर्चा। दुर्घटनेचा तपास करण्यासाठी यूके सुद्धा भारतीय तपास यंत्रणांची मदत करणार। 52 ब्रिटिश नागरिकांचा या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। अहमदाबाद प्लेन क्रॅश प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची सरकारी मदत द्यावी। पुण्यामधल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची याचिका।
इराण आणि इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियानं 16 विमानं वळवली. मुंबईहून लंडन आणि न्यूयॉर्कला जाणारं एअर इंडियाचं विमान परत बोलावण्यात आलं. एअर इंडिया कंपनी अपघाताशी संबंधित $120 मिलियन अधिकचा इन्शुरन्स क्लेम करू शकते. तज्ज्ञांच्या हवाल्यानं एका प्रमुख वृत्तपत्राचा दावा. अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भोवती असलेल्या 63 उंच इमारतींचा प्रश्न ऐरणीवर. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं उंच इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली आहे. विमान उतरवताना आणि उडान घेताना हा अडथळा ठरतोय. अपघात टाळता येत नाही असं अमित शहा म्हणाले. मग तुम्ही सत्तेत का आहात? विमान अपघाताची जबाबदारी कोण घेणार? संजय राऊत यांचा सवाल. आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूयात.